विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते निलेश राणेंनी विधानसभेच्या रत्नागिरी आणि राजापूरच्या जागेवर दावा सांगितलाय। पाहूया। मी काल माझी प्रतिक्रिया दिली आहे। आमचे नेते ठरवतील। याच साहेबांनी मला प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला मी तेच उत्तर दिलं। हो 24 तासच झाले, राहणारच ना। माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही। लोकसभेत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती। दरम्यान आता विधानसभेच्या जागांवरूनही महायुतीत ओढाताण निर्माण होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच रत्नागिरी आणि राजापूरच्या जागेवर निलेश राणेंनी आपला दावा सांगितलाय। दरम्यान महायुतीत मिठाचा खडा पडेल असं कोणतंही वक्तव्य करणार नसल्याचं म्हणत उदय सामंतांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिलंय। मी काल माझी प्रतिक्रिया दिली आहे। आमचे नेते ठरवतील। याच साहेबांनी मला प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला मी तेच उत्तर दिलं। हो 24 तासच झाले, राहणारच ना। माझ्या एखाद्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। रत्नागिरी राजापूर मतदारसंघावर निलेश राणेंनी दावा केला। दरम्यान रत्नागिरीत शिंदे गटाचे उदय सामंत हे विद्यमान आमदार आहेत, तर राजापूरमध्ये ठाकरे गटाचे राजन साळवी हे आमदार आहेत। दरम्यान 2019 मध्ये शिवसेनेनं या दोन्ही जागा लढवल्या होत्या, मात्र या जागांवर आता भाजपच्या निलेश राणेंनी दावा केला। एवढंच नव्हे तर उदय सामंत त्यांच्या मतदारसंघातून नारायण राणेंना लीड देऊ शकले नाहीत असा आरोप देखील निलेश राणेंनी केला होता। दरम्यान राणेंच्या आरोपानंतर उदय सामंतांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं। पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत, पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही। मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। मी प्रामाणिक काम करतो। मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे। आम्ही अजून कुठेही कोणाचा शब्द नाही, आमच्या काय सीट पडल्या, काय थोड्या मताने गेल्या, काय झाल्या म्हणून आम्ही काय तिथं कोणावरती दावा केला नाही। त्याचा अर्थ असा नाही की लगेच आमचा तो मतदारसंघ पारंपरिक आम्ही तो हे करतो आणि ते करतोय। त्यांनी ते हे शब्द काढून टाकावे मनातून, अन्यथा आम्हाला तो पुढचा काय तो विचार करावा लागेल। आम्हाला उदय सामंतांबद्दल काही तक्रार नाही। उदय सामंतांनी काय काम केलं हे मी स्वतःच्या नजरेने पाहिलेलं आहे, म्हणून त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही। ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांच्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवलेले आहेत। आता योग्य वेळी त्याच्याबद्दलची चर्चा करू। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। किरण सामंत लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटले होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला। तर किरण सामंत जर भेटले असतील तर निलेश राणेंनी पुरावे द्यावेत असा पलटवार सामंतांनी केला। नाव तुम्ही घेतलं किरण सामंत, मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतोय, किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले। एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले। आता उद्धवजींना भेटले, रश्मी ठाकरेंना भेटले हे काय लपून राहत नाही। जर पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा आणि माझी विनंतीच ही आहे
की जर आपल्याकडे पुरावा असेल तर भाजपाचे नेते स्वतः देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, राणे साहेब आहेत, त्यांच्याकडे तो सादर करावा. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीवरून कोकणात पुन्हा एकदा सामंत आणि राणे कुटुंब समोरासमोर आलंय. निलेश राणेंनी उदय सामंत आणि किरण सामंतांवर आरोप केले आहेत, तर राणेंच्या आरोपांवर उदय सामंतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.